हॅलो मित्रांनो, मी राहुल आणि मी नाशिकमध्ये माझ्या प्रेमळ आईवडिलांसोबत राहत होतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट सांगणार आहे, जी सुमारे 5 महिन्यांपूर्वी घडली होती. ही गोष्ट माझ्या शेजारी राहणाऱ्या सोनाली आंटी आणि आमच्या हळूवार फुललेल्या मैत्रीची आहे. आमची मैत्री कशी फुलली हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. ती मैत्री नकळत एका सुंदर आणि उत्कट प्रेमाचे रूप कधी घेतलं हे मला आणि सोनाली आंटींना दोघांनाही कळलं नाही. तो प्रवास खूप गोड आणि रोमांचक होता. सोनाली आंटी माझ्या घरासमोरच एका घरात राहत होत्या. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एका नव्या नवरीचं तेज असायचं. त्यांचं हसणं खूप मनमोहक होतं आणि त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक नेहमी दिसायची. सोनाली आंटींना स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याची खूप तीव्र इच्छा होती. लग्नाच्या आधी काही कारणांमुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि आता त्यांना ते पूर्ण करायचं होतं. त्यांच्या मनात शिक्षणासाठी एक प्रकारची तळमळ होती आणि योगायोगाने त्यांच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. त्यांनी शहरातल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या पुन्हा एकदा विद्यार्थिनी बनल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप बरं वाटायचं. त्यांच्या त्या उत्साहाला माझा पूर्ण पाठिंबा होता. पण लग्नानंतर जेव्हा सोनाली आंटींनी त्यांच्या पतीला कॉम्प्युटर क्लासला जायची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांचे पती थोडे नाराज झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा विरोध स्पष्ट दिसत होता. त्यांना असं वाटत होतं की आता नवीन लग्न झालं आहे आणि सोनालीने घरीच राहावं आणि घरकामात जास्त लक्ष द्यावं. त्यांनी सुरुवातीला आंटीला क्लास लावण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या त्या नकाराने आंटी खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलं होतं, कारण शिक्षणाची त्यांची खूप मोठी आणि तीव्र इच्छा होती. त्यांच्या स्वप्नांना कोणीतरी मारत आहे याची त्यांना जाणीव झाली होती. त्यांनी मला एकदा बोलताना हे सगळं सांगितलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची तीव्र निराशा माझ्या मनात कायम घर करून राहिली होती. मला त्यांची खूप काळजी वाटली होती आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल मला खूप आदर होता. त्यांच्या त्या असहाय्यतेने माझं मन खिन्न झालं होतं. मला वाटत होतं की त्यांच्या स्वप्नांना नक्कीच पंख फुटायला हवे. त्यांची शिक्षणाची आस मला खूप स्पर्शून गेली होती आणि त्यांना मदत करण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. आणि खरंच काही दिवसांनी अंकलना सोनाली आंटींच्या उदास चेहऱ्याची जाणीव झाली. त्यांच्या डोळ्यातली खिन्नता आणि चेहऱ्यावरची निराशा अंकलना जाणवली. त्यांना समजलं की सोनाली घरी बसून खुश नाहीत आणि त्यांचं मन शिक्षणात रमत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलेला बघून अंकल अस्वस्थ झाले. एक दिवस अंकल ऑफिसमधून लवकर आले आणि त्यांनी सोनालीसोबत मनमोकळी चर्चा केली. त्या दोघांनी हृदयापासून एकमेकांशी बोलले. सोनालीने त्यांना तिच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितलं आणि तिला ते पूर्ण करायचं आहे हे समजावून सांगितलं. तिच्या प्रत्येक शब्दातून शिक्षणाची ओढ आणि तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. अंकल हळूहळू तिच्या भावना समजून घेऊ लागले. त्यांच्या मनात बदलाची सुरुवात झाली. त्यानंतर अंकलच्या विचारात बदल झाला. त्यांना जाणवलं की सोनालीला तिची आवड पूर्ण करू देणंच योग्य आहे. तिच्या आनंदातच आपला आनंद आहे हे त्यांना उशिरा का होईना समजलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता समजूतदारपणाचा भाव दिसत होता. अंकलांना आता हे पक्क कळलं होतं की घरी बसून राहण्यापेक्षा जर सोनाली काही शिकली तर ती अधिक आनंदी राहील आणि घरातही आनंदी वातावरण टिकून राहील. त्यांच्या मनात आता सकारात्मक विचार येऊ लागले होते. त्यांनी स्वतःहून सोनालीला कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी तयार झाले. त्यांच्या त्या सकारात्मक प्रतिसादाने सोनालीला खूप आनंद झाला होता. तिच्या चेहऱ्यावर खुशीची चमक आली होती. आणि योगायोगाने त्याच दिवसांमध्ये मी सुद्धा कॉम्प्युटर शिकत होतो. कॉलेजमधून घरी आल्यावर मी लगेच क्लासला जायचो. मला कॉम्प्युटरमध्ये खूप रस होता आणि मी ते मन लावून शिकत होतो. त्यावेळी माझी सोनाली आंटीसोबत फक्त हॅलो हाय पुरतीच ओळख होती. शेजारी असूनही आम्ही कधी जास्त बोललो नव्हतो. पण म्हणतात ना, नशिबात असेल तर अनोळखी चेहरेही हळूहळू जवळ येतात. आणि तसंच काहीतरी आमच्या बाबतीत घडायला सुरुवात झाली होती. कॉम्प्युटर क्लासमध्ये आमचे समोरासमोर बसणे व्हायचे आणि नकळतच आमच्यात बोलणे सुरू झाले. सुरुवातीला आम्ही अभ्यासाबद्दल आणि क्लासबद्दल बोलायचो, पण हळूहळू आमचे विषय वैयक्तिक होत गेले. आमच्यात एक प्रकारची मैत्रीची भावना हळूहळू वाढत होती. कॉम्प्युटर शिकता शिकता आम्ही खूप चांगले मित्र झालो. आमच्यात मनमोकळ्या गप्पा रंगू लागल्या आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागलो. क्लास सुटल्यावर आम्ही बहुतेक वेळा एकत्रच घरी परतत असू. त्यावेळेत आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत चालत असू आणि त्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झाली होती. कधीकधी क्लासला खूप उशीर झाला तर त्यांचे प्रेमळ पती त्यांना घेण्यासाठी येत असत. मला त्यांची सुंदर जोडी बघून खूप छान वाटायचे. त्यांच्यातलं प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. तेव्हा मी सोनाली आंटीकडे वाईट नजरेने बघत नव्हतो. आता तर आमची मैत्री अधिक घट्ट झाली होती. आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. त्यांचे बोलणे खूप गोड आणि मनमोकळे असायचे. मला त्यांच्यासोबत बोलायला खूप आवडायचे. त्यांच्यात एक प्रकारची सकारात्मकता होती जी मला खूप आकर्षित करायची. हळूहळू माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना येऊ लागली होती. त्यांचे सुंदर हसणे,
बोलण्याची प्रेमळ पद्धत आणि काळजी घेण्याची त्यांची वृत्ती, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. माझं मन नकळतपणे त्यांच्याकडे ओढलं जाऊ लागलं होतं. मला नकळत त्यांच्याबद्दल प्रेम आणि आकर्षण वाटू लागले होते. त्यांच्याशिवाय मला काहीतरी अधुरं वाटायचं आणि त्यांची ओढ मला सतत लागून राहिली होती. क्लास सुटल्यावर घरी जाताना आम्ही अनेकदा एकत्र वेळ घालवू लागलो. त्या वेळेत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमच्या मनातल्या भावना हळूहळू व्यक्त होऊ लागल्या. कधी मी त्यांना कॉफीसाठी घेऊन जायचो, तर कधी आम्ही एखादा चित्रपट बघायला जायचो. त्या भेटींमध्ये आमचं प्रेम आणि आकर्षण अधिक गहिरं होत गेलं. एकमेकांच्या सहवासात आम्हाला खूप आनंद मिळत होता. आमचं हसणं, बोलणं आणि एकमेकांची काळजी घेणं, यातून आम्हाला कधी एकमेकांवर प्रेम झालं हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. ते सगळं एका जादुई क्षणांसारखं घडलं. आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कधी गेलं हे एक सुंदर स्वप्नासारखं घडलं. हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमच्या मनातलं प्रेम आणि ओढ अधिक स्पष्टपणे जाणवू लागली. आंटीला कॉम्प्युटर शिकताना काही ठिकाणी अडचणी येत होत्या आणि त्यानिमित्ताने आमचा जवळचा संवाद आणखी वाढला. कधीकधी क्लासमध्ये त्यांना एखादा विषय नीट समजायचा नाही आणि त्या शिकण्यासाठी उत्सुकतेने घरी येऊन मला विचारत. मला त्यांना मदत करायला खूप आनंद यायचा. त्यांच्या शिकण्याच्या तळमळीला माझा पूर्ण पाठिंबा होता. अनेकदा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मन लावून शिकवायचो. त्यांना समजून सांगताना मला खूप समाधान मिळायचं. त्यांच्या चेहऱ्यावरचा समजलेला भाव बघून मला खूप बरं वाटायचं. कॉम्प्युटरवर एखादी गोष्ट समजावून सांगताना नकळत माझा हात त्यांच्या नाजूक हाताला स्पर्श करायचा. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझ्या मनात एक हलचल व्हायची आणि मला जाणवायचे की त्यांच्या चेहऱ्यावरही एक हलकीशी लाली येत आहे. तो स्पर्श खूप क्षणिक असे, पण त्याचे रोमांच माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचे. मला त्यांना शिकवताना एक वेगळीच ओढ आणि आपुलकी जाणवायची. त्यांच्या डोळ्यातली जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ मला खूप आकर्षित करायची. त्यांचे प्रेमळ डोळे आणि गोड बोलणे माझ्या हृदयाला स्पर्शून जायचे. त्यांच्या सहवासात मला एक अनोखी शांतता आणि आनंद मिळायचा. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास असायचा. त्यांच्या हास्याने माझा दिवस उजळून निघायचा आणि त्यांच्या काळजीच्या बोलण्याने माझं मन प्रेमाने भरून जायचं. मला हळूहळू हे जाणवत होतं की माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम आता अवरोध करणं शक्य नव्हतं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं. घरात एकट्या असल्यामुळे आंटीला घरातील काही कामांमध्ये खूप त्रास होत होता. त्यांना मदत करणारं कोणी नसल्यामुळे त्या अस्वस्थ आणि थकलेल्या दिसत होत्या. त्यांची ती अवस्था बघून मला खूप वाईट वाटायचं. एक दिवस आंटीचा नवरा काही कामानिमित्त 3 दिवस मुंबईला गेला होता. त्या दिवशी तिला पाणीपुरी खायला घेऊन गेलो आणि तिच्यासोबत खूप मजाक आणि प्रेमळ गप्पा मारल्या आणि मग घरी आलो. मग मी आंटीला म्हणालो, आपण उद्या मूव्ही बघायला जाऊयात का? तर ती लगेच तयार झाली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मूव्ही पाहायला गेलो. मूव्ही बघत असताना आम्ही जवळजवळ बसलो होतो आणि मूव्हीत एक रोमॅन्टिक सीन आला आणि त्याढे ते किस करत होते. ते पाहून मला राहवले नाही आणि मी तिच्या मांडीवर हात ठेवला. तिने मला विरोध केला नाही. मला कळून चुकले की आंटीला मी पण आवडत आहे. मग मी थोडे चाळे केले आणि मग आम्ही मूव्ही पाहून घरी निघून आलो. मग मला आता काही झोप लागत नव्हती आणि मी आता त्या अनामी क्षणाची वाट बघत होतो. एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो असताना पाहिलं की त्या एका जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांना ते जमत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आणि असहाय्यता बघून मला लगेच काळजी वाटली आणि मी धावत जाऊन त्यांना मदत केली. त्यानंतर मी त्यांना घरातील इतर कामांमध्येही मदत करू लागलो. कधी साफसफाई करणे, कधी बाजारातून सामान आणणे, तर कधी इतर छोटी-मोठी कामे करणे. मला त्यांना मदत करताना खूप समाधान मिळायचं. त्यांना यामुळे खूप आराम मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा गायब झाला. त्यांची ती कृतज्ञता आणि डोळ्यांतील प्रेमळ भाव पाहून माझे मन भरून यायचे. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती जी माझ्या हृदयाला काहूर करत होती. त्या नजरेत एक अनोखी ओढ आणि आपुलकी होती जी मला त्यांच्याकडे आणखी ओढत होती. त्यांच्यासाठी केलेली प्रत्येक छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद घेऊन यायची आणि तो आनंद माझ्यासाठी अमोल होता. मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला खूप आवडायचं आणि त्यांच्या डोळ्यातलं प्रेमळ तेज माझ्या हृदयाला शांतता आणि उष्णता देऊन जायचं. माझं मन हळूहळू त्यांच्या प्रेमात आकंठ बुडत चाललं होतं. एक दिवस आंटीला बाजारात काही महत्त्वाच्या वस्तू आणायच्या होत्या. त्यांनी मला थोड्या संकोचाने विचारले की मी त्यांना माझ्या गाडीवर बसवून बाजारात घेऊन जाऊ शकेन का? त्यांच्या त्या विनंतीने मला आतून खूप आनंद झाला. माझं मन उत्साहाने भरून आलं आणि मी माझ्या वडिलांकडून गाडी घेऊया हा विचार करून मी त्यांना लगेच होकार दिला. त्या माझ्या दुचाकीवर मागच्या सीटवर बसल्या आणि आम्ही बाजाराच्या दिशेने निघालो. त्यांच्याजवळ असण्याचा आनंद मला खूप सुखद वाटत होता. गाडी चालवताना ब्रेकर आल्यावर किंवा वळताना त्यांचा हलकासा स्पर्श माझ्या पाठीला व्हायचा. तो स्पर्श माझ्यासाठी एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असे. माझ्या अंगावर रोमांच उभे राहायचे आणि माझ्या हृदयाची धडधड वाढायची. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझं मन उत्तेजित व्हायचं. मला जाणवत होते की आंटीही थोड्या अनकम्फर्टेबल आहेत,
कदाचित त्यांना माझ्या जास्त जवळ असण्याची सवय नव्हती किंवा त्यांनाही काही अनोख्या भावना जाणवत होत्या, पण त्या काही बोलत नव्हत्या. त्यांच्या मौन संमतीने माझं मन अधीर झालं होतं. त्या शांत प्रवासात माझ्या मनात अनेक विचार येत होते. त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आकर्षण आणखी गहिरं होत चाललं होतं. मला वाटत होतं की हा प्रवास कधीच थांबू नये आणि आम्ही नेहमी असंच जवळ असावं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं आणि मी त्या अनोख्या क्षणांचा आनंद घेत होतो. बाजारात त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू आनंदाने खरेदी केल्या आणि मी त्यांना परत सुरक्षितपणे घरी सोडलं. त्या दिवसभर खूप आनंदी दिसत होत्या आणि त्यांचं ते लाजलेलं हसणं माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. त्यांच्या त्या हास्यात मला एक वेगळीच जादू आणि प्रेमळता जाणवली. माझं मन त्यांच्या त्या गोड हास्यावर पूर्णपणे भाळलं होतं. असेच काही दिवस आनंदाने गेले. आमचं प्रेम आणि आकर्षण दिवसेंदिवस अधिक वाढत होतं. एकमेकांच्या सहवासात आम्हाला खूप शांतता आणि समाधान मिळत होतं. आमचं नातं आता एका नवीन आणि सुंदर वळणावर पोहोचलं होतं. एक दिवस आंटीच्या नवऱ्याला त्यांच्या कंपनीच्या कामासाठी नागपूरला जावे लागले. त्या रात्री आंटी घरी एकट्या होत्या आणि त्यांना थोडी भीती वाटत होती. त्यांच्या एकटेपणाची जाणीव मला अस्वस्थ करत होती. त्यांनी मला फोन केला आणि हळू आणि काकुळत्या आवाजात म्हणाल्या, "राहुल, मला आज रात्री एकट्याला खूप भीती वाटत आहे. तू येशील का माझ्या घरी आज रात्रभर?" त्यांच्या आवाजातील काळजी आणि एकाकीपण मला स्पष्टपणे जाणवलं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. माझं मन त्यांच्यासाठी काळजीने व्याकुळ झालं होतं. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. दाराजवळ पोहोचल्यावर माझं हृदय धडधडत होतं. आत काय होणार आहे या विचाराने माझं मन अधीर झालं होतं. आंटीने दरवाजा उघडला. तिने लाल रंगाची मस्त साडी घातली होती आणि ती माझी आतुरतेने वाट बघत उभी होती. तिला बघताच माझं मन तिच्या सौंदर्यावर मोहित झालं आणि माझ्या डोळ्यात मला एक वेगळीच आतुरता आणि ओढ दिसली. त्या रात्री माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. तिला पाहून मला राहवले नाही आणि मी तिला जाऊन मिठी मारली आणि ती म्हणाली, "काय झाले?" मी म्हणालो, "प्रेम झालं आहे." ती म्हणाली, "कोणावर?" मी म्हणालो, "तुझ्यावर." तशी अजून खुश झाली आणि मला घट्ट बिलगली आणि म्हणाली, "खूप वेळ लावला आहेस बोलायला. मी या दिवसाची खूप वाट बघत होते." असे म्हणून तिने आपले डोळे मिटून घेतले. हिंमत करून माझे ओठ तिच्या गालाच्या जवळ नेताना मी पाहिलं. तिचे ओठ थरथरत होते. ते पाहून माझं मन एका अनोख्या अनामिक भावनेने भरून आलं आणि मी हळूच माझ्या ओठांनी तिच्या ओठांचा स्पर्श केला. ती काहीच म्हणाली नाही. क्षणभर स्तब्धता पसरली आणि मग माझा बांध तुटू लागला. मी हळूवारपणे तिच्या ओठांवर प्रेमळ चुंबन घेऊ लागलो. ती पण मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होती. थोडा वेळ आम्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवून बघत होतो. पहिले ती थोडी लाजली, पण मग हळूहळू तिनेही मला साथ दिली आणि ती म्हणाली, "मला वाटलं हो त्याचवेळी तू पुढाकार घेशील आणि आज जे करतोय ते त्याच दिवशी होईल, पण तू पुढाकार घेतला नाहीस. म्हणून आज मलाच पुढाकार घेऊन तुला माझ्या घरी बोलवावं लागलं. त्या दिवशीपासून मी तुझ्या स्वप्नात वेडी झाले होते. माहीत आहे का तुला?" मी म्हणालो, "सॉरी, मला माफ करा." ती म्हणाली, "तुझ्या आठवणीत मी बऱ्याच रात्री जागून काढल्या आहेत." ती हळू आवाजात म्हणाली, "मी सॉरी म्हणालो." आम्ही प्रेम करू लागलो आणि ती पण त्या आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका शेवटच्या टोकावर आलो होतो. दोघांमध्ये एक प्रकारची स्थिरता आली होती. बघता बघता आम्ही दोघेही एका परमोच्च बिंदूवर येऊन पोहोचलो आणि एक किस घेत शांत झालो. त्या उत्कट क्षणांची आठवण आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आणून गेली आणि ती माझ्या मिठीत शिरुली. मी तिला विचारलं, "तुला आठवतं एकदा आपण पाणीपुरी खायला गेलो होतो? ते क्षण तुला आवडले होते का?" ती हसून म्हणाली, "अरे वाह, खूप आवडले होते ते. ती तिखट आणि गोड चव. आणि तू मध्ये मध्ये मला चोरून बघत होतास." मी तिला डोळा मारत म्हणालो, "आणि आठवतंय एकदा आपण सिनेमा बघायला गेलो होतो? अंधारात मी हळूच तुझ्याशी चावटचाळे करत होतो. ते आवडलं होतं की नाही?" ती थोडी लाजली, पण डोळ्यात चमक आणून म्हणाली, "उम्ह, त्यावेळी तर मला खूप भारी वाटत होते. खरं सांगू, मला तर तिथेच तुला घट्ट मिठी मारावी वाटत होती. पण मी स्वतःला सावरले आणि शांत बसले. पण खरंच सांगते, तो तुझा स्पर्श मला खूप आवडला होता." माझ्या डोळ्यात बघत ती पुढे म्हणाली, "पण आज मी प्रत्येक स्पर्श अनुभवला आहे आणि खरंच सांगते, मला खूप छान वाटत आहे. आज मी खूप खुश आहे." तिचा आवाज हळू आणि प्रेमळ होता. माझे हात हातात घेत ती म्हणाली, "आणि मला एक वचन पाहिजे तुझ्याकडून. तू आता नेहमी मला हे सुख देणार आहेस ना?" तिच्या डोळ्यात एक प्रकारची अपेक्षा आणि प्रेमळ आग्रह होता. मी तिच्या डोळ्यात प्रेमळपणे बघितलं आणि तिला मिठीत घेत म्हणालो, "अगं वेडी, मी तर रोज हे करायला तयार आहे. तू मला कधी पण बोलावं. मी अर्ध्या रात्रीसुद्धा धावत येईन तुझ्याजवळ." माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमलले.
तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्या कपाळावर हलकासा किस करत म्हणालो, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग आम्ही दोघेही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. पुन्हा आम्ही अजून प्रेम साजरे केले. रात्रभर खूप मजे केले. आणि आता नेहमी वेळ मिळेल तेव्हा आम्ही दोघेही एकत्र मजे करू लागलो होतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.